नमस्कार, मी सौरव वर्षा प्रवीण देशमुख सादर करतो एक गोष्ट, अंधारलेलं गाव. थँक्यू. लेखिका स्वाती राजे. अंधारलेलं गाव. तर ही गोष्ट आहे एका दिव्याची, एवढ्याशा दिव्याची आणि एका भल्या मोठ्या राक्षसाची. हा राक्षस त्या दिव्यापासून जितका लांब तितकाच जवळ. हा आहे अंधाराचा राक्षस. ही गोष्ट आहे एका अंधाराच्या राक्षसाची आणि त्याच्या विळख्यात सापडलेल्या एका अंधारलेल्या गावाची. तर गोष्ट अशी, एक होतं गाव अंधारलेलं. त्या गावात राहायची आपली चिमुकली साऊ. आणि तिच्या आठवणीत होता मात्र नुसता अंधारच अंधार. अहो तिच्याच काय, तिच्या आजीच्या आठवणीत सुद्धा होता नुसता अंधारच अंधार. इकडे अंधार, तिकडे अंधार, पुढे अंधार, मागे अंधार, वरती अंधार, खालती अंधार. जसा बाहेर अंधार तसाच आतही अंधार. मग मग चालायचं कसं हे गाव? तर गोष्ट अशी की ह्या गावात मात्र पुरुषांनाच होता अंधारात पाहायला तिसरा डोळा. आणि बायकोंच्या नशिबात फक्त काळोखच काळोख काळा. पुरुष बोलायचे मोठ्यांदा उंच उंच स्वरात, पण बायकांचा गळा मात्र पुरा सुकलेला. पुरुष जायचे दूरदेशी शूरपणाने आणायला दाना आणि पाणी, पण बायका मात्र बसायच्या घरातच सुकल्या गळ्याने गात सुख दुःखाची गाणी. मात्र मात्र ह्या सगळ्यात आपली साऊ सगळ्यात शहाणी. तिला यावर सारख्या पडायच्या शंका आणि सारखेच पडायचे प्रश्न. मग ती आपल्या अंधारात चापचडणाऱ्या आजीला विचारायची उत्तर. आजी, फक्त पुरुषांनाच का ग अंधारात पाहिला तिसरा डोळा आणि बायकांच्या नशिबात नुसता सुकलेला गळा? यावर आजी म्हणायची धास्तावून, थोडी कुजबुजत, देवानं दिले जास्तीच डोकं, त्याचा आम्हाला नुसता ताप. हे सगळं बोलताना ती आजी कधी हसायची, कधी यायचं तिच्याही डोळ्यात पाणी. मग ती म्हणायची, बाळा, तुला नाही का माहिती आपल्या गावाला आहे राक्षसाचा शाप? धन्यवाद. प्रस्तुत गोष्ट अंधारलेलं गाव. लेखिका स्वाती राजे.